GR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत असून काय आहे ही बातमी आणि या बातमीच्या अनुषंगाने महागाई भत्त्याचा लाभ राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, अनेक राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या, पेन्शनधारकांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला महागाई भत्ता वाढीसंदर्भात कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येते आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2025 पासून 55% दराने DA वाढ लागू करण्यात आलेली आहे। आता जुलै 2025 मध्ये DA वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी DA वाढ लागू होणं अपेक्षित आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे दिनांक 1/1/2025 पासून 2% एकूण 55% महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामुळे राज्य कर्मचारी, पेन्शनधारकांचा एकूण DA हा 55% इतका होणार आहे। 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीतली ही शेवटची DA वाढ असणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना 1/7/2025 रोजीच्या 7व्या वेतन आयोगातील शेवटची DA वाढ ही लागू असणार आहे, कारण दिनांक 1/1/2026 पासून नवीन 8वा वेतन आयोग लागू होईल। नवीन वेतन आयोगामध्ये महागाई भत्त्याचे दर पुन्हा एकदा 0% इतके होतील। जुलै 2025 मध्ये 3% DA वाढीची शक्यता आहे। जुलै 2025 मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये 3% DA वाढीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, ज्यामुळे 7व्या वेतन आयोगाचा शेवटचा DA वाढ ही 58% इतकी असणार आहे, कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील ही DA वाढ जी आहे ती जुलैमध्ये वाढणं अपेक्षित आहे। परंतु राज्य कर्मचाऱ्यांना 2% वाढ जी आहे ते अजूनही प्रलंबित आहे। ही 2% वाढ जुलैमध्ये मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निर्णयानंतर 3% राहिलेली वाढ जी आहे ती नंतर ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पगारामध्ये मिळणार आहे। थकबाकीसह हा लाभ मिळणार आहे, त्यामुळे निश्चितच 58% पर्यंतची महागाई भत्ता वाढ ही शेवटची भेट असणार आहे, कारण यानंतर 1/1/2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे आणि 8व्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्त्याचे दर जे आहेत ते 0% होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा। आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा, आपल्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते निश्चितच देण्याचा प्रयत्न केला जाईल। धन्यवाद।